काय चेक करायचं आहे? काय चेक करायचं म्हणलो? दिलेल्या एक्झाम्पलचं या त्रिकोणी संख्या आहेत का नाहीत हे चेक करायचं. मागच्या लेक्चरला आपण ते घेतलेलं आहे. चेक कसं करतोय चेक. फक्त चेक करायची एक सिंपल मेथड सांगितल्या की त्याच्या पाठीमागची दुप्पट करा, त्याच्या पाठीमागची वर्गसंख्या शोधा, वर्गसंख्या शोधल्यानंतर काय करा, त्यांच्यातला फरक कसा पाहिजे, ज्याचा वर्ग आहे त्याचा फरक यायला पाहिजे. ते जर का बरोबर येत असेल तर काय म्हणायचं, ही संख्या कशी आहे, झालं त्याला चेक. मी एक्सप्लेनेशन देणार नाही. माझ्या अशा अपेक्षा आहेत की तुम्ही एक्सप्लेन कोणते करावं, कोणते सांगावं की येतात नाही येतात, काय येत नाहीत, तर येतात तर काय येतात, थोडंफार असं आलं पाहिजे. एकदम कालचं झालेलं तरी आज बिनधास्तपणे सांगता यावं. चला ना पहिलं का नाही, हा काय नव्हे, पहिली संख्या त्रिकोणी संख्या आहे का नाही हे चेक करायचं आहे. बरोबर. त्याची पहिल्यांदा काय केली, दुप्पट केली. दुप्पट केल्यानंतर किती येईल उत्तर, याची 504. 504च्या पाठीमागील वर्गसंख्या किती येते, किती, 484. हा कितीचा वर्ग आहे, 22चा वर्ग आहे ना. याच्यातला आणि याच्यातला फरक काढून बघा किती येतोय, किती येतोय, 20. याचा अर्थ ही वर्गसंख्या येईल काय, येणार नाही. पुढं नेक्स्ट, मुलींच्यात 2 नंबर येणार नाही. हा काय येणार नाही, याची दुप्पट किती होत्या, 430. पाठीमागील वर्गसंख्या 400. फरक किती यायला लागलाय, 30. हा फरक किती यायला पाहिजे, 20 यायला पाहिजे होता ना. चला मुलांच्यात 300 येते, काय होणार, मोठ्या ना. हा नाश्ता पाणी चहा हरभरा खाल ना, खायचं. हा किती, 600. 600च्या पाठीमागील वर्गसंख्या 576. कितीचा वर्ग आहे, फरक किती यायला पाहिजे दोघांच्यातला, येतोय का 24, आली का बरोबर. म्हणजे काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर लास्ट 420, 840. 840च्या पाठीमागची वर्गसंख्या 784. कितीचा वर्ग आहे, 28चा. फरक येतोय का तेवढा, फरक येत नाही. याचा अर्थ ही त्रिकोणी संख्या नाही. 325 दुप्पट काय येईल, किती, 650. पाठीमागली वर्गसंख्या 725. बरोबर आहे. फरक बघा किती येतोय, आले का बरोबर. याचा अर्थ या तिन्ही चारी पाचपैकी 2 कशा आहेत, त्रिकोणी संख्या आहेत, उरलेल्या संख्या त्रिकोणी संख्या नाही. समजलं. अनेक दिवसातलं घ्या. अठ्ठ्याहत्तरच्या पुढची 5वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. कालचं जे झालंय ते यायला पाहिजे. रेअर टू रेअर असा विद्यार्थी मिळावा की ज्याचं मिळत नाही किंवा येत नाही, काहीतरी वेळ मिळाला नाही, काहीतरी चॅटिंग मधून ह्याच्यातनं वेळ मिळाला नाही आणि अभ्यास करायचा राहिला, त्याच्यामुळे सर कालच्या जे झालं ते आज येईना झाले मला. एवढं ठीक आहे, कधीतरी 100
काय करणार पहिल्यांदा स्टेप सांगायच्या अगोदर स्टेप लक्षात राहायला पाहिजे बरोबर काय जे स्टेप काय म्हणतात हे तोंडात असणार आहे कसं काढायचं हे तुम्ही विसरताय पण ते जर का पाठ झालं काय करतोय पहिल्यांदा त्रिकोणी संख्या दिल्या त्याची काय काढायची त्याचा काय काढायचा पाया पायामध्ये काय करणार मिळवणार 5 पुढे गेलं बरोबर आहे त्याच्यानंतर त्या पायावरून काय काढणार त्रिकोणी संख्या काढणार ओके बघा 78चा पाया काढायचा आहे पहिल्यांदा त्याची काय करणार दुप्पट केली किती येणार 156 पाठीमागली वर्ग संख्या येते 144 कितीचा वर्ग आहे 12 हाच त्याचा काय येईल पाया फरक दोघांच्यातला बघा 12च येतोय बरोबर काय आता हा पाया असेल तर याच्यामध्ये काय मिळवणार 5 आलं किती 17 पाया घेऊन परत आन्सर काढणार 17 गुणिले 18 भागिले 2 बे के बे 9 97 153 म्हणजे उत्तर तुमचं काय येईल 100 लक्षात अवघड आहे मी सांगताना जसं घसा पडून सांगितलंय की आणि परत ह्याच्यापेक्षा कोण सोपं सांगणार नाही किंवा ह्याच्यापेक्षा स्लो आणि पण कोण सांगणार नाही ओके बघा आता ही जी रिव्हिजन परत कुठं होणार म्हणजे आता जे आपण ही घ्यायला लागलोय त्रिकोणी संख्या आहे ही रिव्हिजन परत कुठं होणार नेक्स्ट वीक टेस्ट दिल्यानंतर 25 मार्काची एक टेस्ट असेल 25 क्वेश्चन आणि तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे मी ऑप्शन देत नाही क्वेश्चन देणार आन्सर तुम्ही काढायचं हा आणि क्वेश्चन पेपर मी चेक करतोय मी इथल्या इथं परत द्या पोरांच्या परत द्या वाटा माझा वेळ जाऊ दे कारण का नेमकं आता यानं कुठला आन्सर चुकवलं आणि का चुकवलंय कसं चुकवलंय लगेच कळते समजते काय बरोबर आहे शेवटला एक ब्लँक पेज पण देणार इतर काही घ्यायचं नाही जवळ जे काय रफ करता येते त्या ब्लँक पेज वरतीच करायचं मला पण समजू दे नेमकं काय करायला लागलाय कळते काय म्हणजे तुम्ही सोडवताना कसं सोडवायला आणि कुठं चुकताय हे पण समजलं पाहिजे हे तुम्हाला समजण्याच्या अगोदर मला समजलं पाहिजे मला समजलं की मी तुम्हाला सांगणार ना की वाळा असं इथे चुकते एवढी चूक फक्त सुधार होते व्यवस्थित बरोबर नाही त्याच्यामुळं प्रिपेअर राहा गुरुवार शुक्रवार शनिवार कधीही धाड पडू शकते कधीही सांगणार हा थांबा लेक्चर थांबवा घ्या टेस्ट पेपर बसा एक आणि काही ग्रुप नंतर बसणार नाही एकाला इथं एकाला तिथं पलीकडे आपण भरपूर वर्ग आहेत आपल्याकडे पलीकडे लेक्चर सगळे संपतात त्याकडेच ना त्याकडेला सगळं बसवायचं ओके फक्त काय माझी अपेक्षा असेल मला तुमच्यावरती बर्डन आणायचं नाही मला फक्त काय सांगायचं आहे की तुम्ही स्टडी करा आणि आठवड्याचं प्लॅनिंग झालं किती चॅप्टर होतो एक चॅप्टर पण पूर्ण होत नाही बरं का एका वीक मध्ये फक्त काय की जेवढं होईल तेवढं तुमची रिव्हिजन केली कधी तर तुमचं होऊन जाईल लक्षात समजा पुढे फेब्रुवारीमध्ये ऍड पडली तर आपण प्रिपेअर असावं असं नको की मी ऍड पडल्यानंतर मग परत गणिताची रिव्हिजन करतो परत मी पाठांतर करतो परत मी अलंकार पाठ करतो नको तसं नको इथं जे होते तेवढं थोडं खावे लक्षात चल जायच पुढं आता आपण काल जे काय बघितलं ते फक्त जरासं आपण ओझरतं आठवूया आणि पुढे जाऊया काल आपण पहिल्यांदा काय बघितलं पहिल्यांदा आपण संख्येचे प्रकार बघितलेत संख्येचे 2 प्रकार बघितलेत पहिले कोण वास्तव अपरिमेय लक्षात आलं काय असं डोक्यातच बसतंय मग बरोबर आहे आपण काय बघितलं वास्तव मध्ये कोणती संख्या सांगितली वर्गमूळ संख्यात वर्गमूळ चिन्हात वजा संख्या सांगितली आणि अपरिमेयमध्ये 3 प्रकारच्या संख्या सांगितल्या पहिली कोणती सांगितली शेवट नसणारा दुसरी काय सांगितली पाय तिसरी काय सांगितली अवर्ग संख्या वर्गमूळ चिन्हात असेल तर आणि अघन संख्या घनमूळ चिन्हात असेल तर यांचे उत्तर निघत नाहीत त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय फिक्स अशी किंमत सांगता येत नाही म्हणून त्यांना आपण अपरिमेय म्हणलो ज्या अपरिमेय नाहीत त्या सगळ्या कशा आहेत अपरिमेय ओके इथपर्यंत आपण घेतलं त्याच्यानंतर आपण संख्येचे 16 प्रकार घेतलेत वेगवेगळे त्याच्यातला हा सगळ्यात शेवटचा प्रकार होता कोणता त्रिकोणी संख्या ओके एकदा मूळ संख्या रिपीट करूया ओके एकाकडून त्यापर्यंत जायचं आणि थांबायचं पहिल्यांदा स्टार्ट करूया किती 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 हा इथं थांबायचं श्वास घ्या नको काय हा श्वास घेऊन मग परत 53 59 61 67 71 73 79 83 89 97 ओके एवढे आपण काय बघितलेत वर्गसंख्या सॉरी काय बघितलेत मूळ संख्या बघितलेले आहेत मी 5 वर्गसंख्या विचारणार काय सांगतो बा 5 वर्गसंख्या विचारणार त्याची आन्सर तुम्ही पटकन सांगायचे 27 वर्ग 729 हा पानं पलटायची नाही पानं पलटी मला इथं आवाज येतो ना हा 23 वर्ग
529 होते होते हे होते हळूहळू. फक्त काय जसं म्हणलं ना लगेच तोंडात आलं की आपलं पाठांतर परफेक्ट झालंय म्हणायचं. रट्टा मारा सुट्टी द्यायची नाही. पोलीस भरती करताय, कंबाईन करताय, रट्ट्याला पर्याय नाही. ज्याचा मेंदू रट्ट्यामध्ये शार्प आहे ना त्याला कंबाईन अवघड नाही, त्याला पोलीस भरती अवघड नाही. कसं आलंय काय आलंय गरजेचंच नाही. माझ्या डोक्यात बसला विषय संपला. लक्षात आलं काय? हा आज 2 झाले. 17 289 13 29 असं वाटत नाही की निम्म्यातून इकडे जी आहेत ती जरा शार्प आहेत किंवा आपण उत्तर पटपट द्यायला तुम्हाला इकडे काहीतरी वाटायला पाहिजे, चौघबाजून इकडे बसलायसाठी वाटायला पाहिजे तुम्हाला काहीतरी. हा लास्ट आहे, तयार राहा, श्वास घ्या. 24 आता कसं आता जरा ताक तशी लागते. हा हे रोजच्या रोज काहीतरी आपण नवीन घेऊया, काय पाठिंबा झाले तरी रिवाइज करूया. ओके आज काय बघायचं आहे, आज संख्या तुमच्या झाल्या बरोबर आहे. इथं आपण त्रिकोणी संख्या मागील लेक्चरमध्ये संपवल्या. आजच्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण संख्येच्या जरासं पुढे जायचं म्हणजे संख्या मोजाय शिकायचं आहे. काय संख्या शिकायचं आहे पहिल्या लेक्चरमध्ये आज संख्या मोजायच्या आहेत. आता संख्या मोजायच्या म्हणजे काय, तुम्हाला संख्या कोणत्या कोणत्या मोजायच्या आहेत ते लक्षात घ्या. पहिल्यांदा बघा कोणत्या संख्या 2 नंबर या संख्या तुम्हाला मोजता आल्या पाहिजे. म्हणजे काय, मी असं तुम्हाला सांगितलं की 11 ते 55च्या दरम्यान नैसर्गिक संख्या किती आहे ते मला सांगा, बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न विचारला. किंवा काय म्हणलो 60 ते 120 पर्यंत किती समसंख्या आहेत, किंवा 11 ते 75 पर्यंत किती विषम संख्या आहेत. लक्षात काय, म्हणजे एक तुम्हाला असा गॅप दिला जाईल आणि त्या गॅप मध्ये किती संख्या आहेत हे शोधायचं, बरोबर आहे. आता गॅप 2 प्रकारचे आहेत. म्हणजे बघा उदाहरण दाखल हा 1 नंबर देतो आणि 2 नंबर दिला. बघा दोघांच्या मध्ये काय फरक आहे, दोघांच्या मध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे याचा ओळखता म्हणजे काय असं, हे मधल्यातल्या संख्या कुठल्या पण घेऊ शकतोय. 1 नंबरला काय दिले, सुरुवात जिथनं आहे तिथनच मी मोजा लागलोय, कुठनं 1 पासून, बरोबर आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवात जिथनं आहे तिथनच मी काय करतोय मोजा लागलोय. आता प्रश्न काय येतोय की तुम्हाला ह्या संख्यांच्या मधला किती टोटल काउंट आहे हा मोजता आला पाहिजे. त्याच्या बेसवरती या संख्यांच्या काउंटच्या बेसवरती आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे हाच प्रश्न कसा विचारला बघा, 1 ते 75 पर्यंतच्या समसंख्या किती, विषम संख्या किती, नैसर्गिक संख्या किती. 3 प्रश्न तयार झाले. समसंख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, एकूण किती प्रश्न तयार झाले, 6. एवढंच. फक्त आपल्याला काय बघायचं आहे, ह्याच्या बाबतीत आणि त्याच्या बाबतीत दोघांच्या बाबतीत काय कसं येणार आहे, काय येणार आहे. परत हाच प्रश्न मी उलट्या पद्धतीने विचारतो बघा. हा एकच प्रश्न मी आणि पद्धतीने विचारू शकतो. कसा, मी काय म्हणलो की पहिल्या वाक्य काय वापरलोय, पहिल्या 37 समसंख्यांची बेरीज किती. काय म्हणलो, पहिल्या 37 समसंख्यांची बेरीज किती. हेच वाक्य लिहिताना मी दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो, बरोबर आहे. ते कसं लिहायचं, काय लिहायचं हे आज आपण शिकायचं आहे. हे शिकायच्या अगोदर, बेरीज शिकायच्या अगोदर आपल्याला संख्या मोजता आल्या पाहिजे. मी तुम्हाला बेरजेसाठी एकच सूत्र देणार आहे. समसंख्या विषम संख्या काही पण विचारू देत, काही पण विचारू देत, एकच सूत्र जिथं जाईल तिथं आपल्याला ते वापरायचं आहे. इव्हन इथंच नाही, पुढे गेल्यानंतर कुठं आपण अंकगणितीय श्रेणी शिकणार आहे. पुढं श्रेणीमध्ये 2 प्रकार आहेत, तसे 3 प्रकार आहेत, पण आपल्याला स्टेटला 2च प्रकार आहेत. कोणते कोणते, भूमितीय श्रेणी आणि अंकगणितीय श्रेणी, बरोबर आहे. तर या श्रेणीमध्ये पण तेच आपण वापरायचं आहे. कशाला, अंकगणितीय श्रेणीमध्ये. जे गणित तुम्हाला तिथं अवघड वाटते, ते सूत्र अवघड वाटते, तिथं आपण ते सूत्र घ्यायचंच नाही. हे सूत्र आपण काय करायचं आहे, ते जाऊन परत वापरायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये काय अजून एक गोष्ट समजण्याजोगी आहे की या संख्या कशा आहेत, क्रमगत आहेत. कशा आहेत, क्रमगत आहेत. म्हणजे बघा 35 नंतर 36 येतोय. समजा मी शब्द वापरला काय नैसर्गिक, तर 35 36 37 38 असं करत पुढे जाणार. समजा मी विषम संख्या वापरल्या 35 37 39 41 करत पुढे जाणार. आणि समसंख्या म्हणलो तर 35 ला घेणारच नाही मी. 35 पासून जरी म्हणलो तर 35 ही समसंख्या आहे काय, नाही. मी कसं वापरणार, 36 38 40 42 44. लक्षात आलं काय. म्हणजे काय, मी जसा शब्दप्रयोग वापरतोय त्या पद्धतीनं दिलेल्या ह्या अंकांच्या मधल्या संख्या मी घेणार आहे, बरोबर आहे. आता बघा एक संख्यांचा गट घेऊया पहिल्यांदा.
ओके, अगोदर ते समजून घ्या, त्याच्यानंतर 1 पासूनच्या संख्या कशा मोजायच्या ते पण शिकूया. बघ काय घेतल्या, आता ह्यातल्या 3 संख्या शोधायच्यात मला. बघ काय म्हणतोय, हा आपण काय शोधालोय, काउंट शोधायला लागलोय. बरोबर आहे, काउंट शोधालोय की किती संख्या आहे. त्याच्या अगोदर मला सांगा की ह्या संख्या मोजताना आपण एक बेसिक शिकणार आहे. म्हणजे काय की बेसिक शिकतोय म्हणजे काय म्हणलो की नेमकं हे कसं वापरावं लागलोय किंवा मी लॉजिक कसं सांगावं लागलोय हे आधी तुम्हाला समजू दे. बरोबर आहे, कुठल्याही गणिताचं बेसिक शिकायचं असेल तर 1-2कडे यायचं पाठीमागं. काय म्हणलो, कुठे यायचं, 1, 2, 3, 4, 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं जे शिकायचं ते तिथं शिका, तिथं नियम तयार करा आणि तो नियम मोठ्या संख्येनं वापरा, लागू होतोय. कळालं. आता बघा मला काय करायचं आहे, हेच गणित असेल ना, 2 ते 8 मधलं मी बोटावर मोजू शकतोय म्हणून या संख्या मी घेतल्या. बरोबर आहे का. आता मी काय म्हणलो, 2 ते 8 मध्ये नैसर्गिक संख्या किती आहे. काय म्हणलो, 2 ते 8. आता मोजूया, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती झाल्या, किती झाल्यात 7. म्हणजे एकूण नैसर्गिक किती मिळाल्या, 7. आता बघा मला ह्यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून त्या संख्या काढायची, उत्तर 7 येते. मी 7 कसं आणू शकतोय, 8ची आणि 2ची वजाबाकी केली, उत्तर किती मिळते, आणि त्याच्यामध्ये मग किती मिळालं पाहिजे, मग म्हणजे यांची वजाबाकी केली आणि त्याच्यामध्ये मी काय मिळवला, 1 मिळवला. बरोबर आहे, म्हणजे आपण आपलं ढोबळमानाने एक नियम तयार केला. आता तोच नियम काय करूया, दुसरी एक संख्या घेऊया, त्याला वापरून बघूया. मी काय केलं, 3 ते 7 बघितलं, लागू होते का बघायला पाहिजे का नको. बरोबर आहे, आपल्या नियमानुसार आपण नंतर सांगूया किती येते बघूया. 7 वजा 3 किती येईल, त्याच्यामध्ये काय मिळालं पाहिजे, 1, किती होईल 5. म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन नुसार 5 येते. मोजूया, 3, 4, 5, 6 आणि 7 येते. बरोबर, बरोबर आहे. जर का तुम्ही घेतलेलं हे जे शिकताय ते 2-3 गणितांनी अप्लाय झालं तर ते कशाला पण अप्लाय होणार. सिंपल, कशाला काय. मग काय म्हणलो, आपल्याला क्रॉस चेक करायसाठी 1 ते 10 मध्ये आणायचं त्याला. ओके, आता बघा हे झालं कशा बाबतीत, नैसर्गिक. आपण नंतर लिहून घ्या, अगोदर सम बघूया. आता मला यातल्या समसंख्या मोजायच्या आहेत. काय मोजायच्या आहेत, समसंख्या. आता समसंख्या मोजत असताना ही एक कंडिशन आहे आणि ही कंडिशन आहे. ओके, आता मी डायरेक्ट मोजवले. पहिल्यांदा मी काय करणार, तुम्ही यातला काय मोजलाय, नैसर्गिक संख्या मोजल्यात, किती आहेत, किती आहेत, 7 आहेत. बरोबर आहे, इथं किती आल्यात, 5 आल्यात. बरोबर. आता काय होतंय, या इथनं इथपर्यंत जाईपर्यंत 2 पासून 8 पर्यंत जाईपर्यंत 2च प्रकारच्या संख्या असतील का नाही, सम किंवा विषम. का तिसरी कुठली येणार आहे, टुबुकणार अशी येणार आहे काय, नाही. सम ही नाही, संयुक्त नाही, एकाला सोडलं बाजूलाच, 1 नंबर, 1 सोडलीच. त्याच्यानंतर येणारे प्रत्येक संख्या ही समतर असेल किंवा विषमतर असेल. मग आता मी काय केलं, ह्या 7 संख्या आहेत यांचं मला विभाजन करायचं आहे. काय करायचं आहे, विभाजन करायचं आहे. या 7 मध्ये किती सम आहेत किंवा किती विषम आहेत हे मला बघायचं. काय म्हणलो, मी ज्या 7 नैसर्गिक काढल्यात त्या 7 मध्ये काय आलेत, काही सम असणार आहेत, काही विषम असणार आहेत. मला फक्त त्यांचा काउंट मोजायचा आहे. बरोबर आहे. मग आता मोजणार कसा, पहिल्यांदा बघा तुम्ही आधी बोटावरती मोजून मला सांगा, 2, 4, 6, 8 समच्या किती येत आहेत, किती येत आहेत, 4. विषमच्या बघा, आता हे 4 आल्या म्हणजे ह्या किती असणार, बरोबर. आता इकडं का 1 वाढला आणि इकडे 1 का कमी पडते याचं कारण आधी बघूया. बरोबर, मग हे कारण बघितलं इकडे पण समजून जाईल. अजून एक तिसरी कंडिशन पण सांगणार आहे, अगोदर हे समजूया. बरोबर, बघा ह्या 4 का वाढल्या, तर बघा पहिली पण संख्या 2 आहे आणि शेवटची पण संख्या किती आहे, 8 आहे. म्हणजे काय, पहिली पण सम आहे आणि शेवटची पण कशी आहे, म्हणजे समचं प्रभुत्व काय वाढायला वाढणार ना, सम आपला डॉमिनन्स ठेवायला लागलाय, सम वाढली. म्हणून ह्या 7चं मी काय करणार, आता आपण शिकूया की कसं करायचं आहे. 1 न वाढते नेहमी, 2चा फरक कधीच पडणार नाही. काय म्हणतो, एक तर समान राहतील किंवा एक कोणतरी संख्या वाढेल, 2चा 3चा फरक पडणार नाही. मग मी काय केलं, ह्या 7चं 2 भाग करायचे. 7ला 2 भाग जातोय काय, नाही. 7ला 1 सेपरेट काढला, 6 राहिलेत आणि याचं 3-3 करून टाकलं. 3-3ची काय केली, विभागणी केली. 3 सम 3 विषम. आता 1 जो द्यायचा आहे तो कुणाला द्यायचा, तर ही 2 जण ठरवायची. तुम्ही ज्या संख्येचा संच घेतलेला आहे त्या संचामध्ये पहिली संख्या आणि शेवटची संख्या कशी आहे, कशी आहे, म्हणजे 1 कोण जास्त असणार, सम जास्त. बरोबर आहे, समजला नियम. आता इकडे बघूया. आता इकडे पहिली संख्या किती आहे, शेवटची संख्या किती आहे, तुम्ही संख्या टोटल काढल्यानंतर किती, 5.
आता तुम्हाला पहिल्यांदाच काय समजणार, ही पण कशी आहे, ही पण कशी आहे, म्हणजे कुठली संख्या एक जास्त असणार, म्हणजे ह्या 5 आहेत, 5चं 2 भाग किती होतील, पहिल्यांदा 2 2 करणार, बरोबर आहे, हा 2 झाला, हा 2 झाला, आणि विषम मध्ये काय होणार, 1 वाढणार, म्हणजे विषम संख्या किती मिळतील, समसंख्या किती मिळतील, 2. हे आपण पूर्ण प्रायमरी बेसला बघितलं. आता बघा, आपण पहिली कंडिशन काय म्हणलो, दोन्हीच्या दोन्ही सम असतील, दोन्हीच्या दोन्ही विषम असतील. आता तिसरी कंडिशन करूया, एक सम आणि एक विषम असेल तर, बरोबर आहे काय, म्हणजे बघा मी सुरुवात केली 2 पासून आणि शेवट केला 9 पर्यंत. आता आपल्या ह्याच्यानुसार नैसर्गिक संख्या किती येतील, नैसर्गिक संख्या किती येतील, 9 वजा 2 अधिक 1 म्हणजे किती येतील, 8 आल्या. आता बघा ह्याचं विभाजन सरळ सरळ 4 होते, शिल्लकच राहत नाही. लक्षात आलं काय, म्हणजे ज्यावेळी जी टोकं म्हणतो, आता मी टोकं म्हणतो त्याला, जे संचाची जी 2 टोकं तुम्हाला दिलेली आहेत ती कशी आहेत त्याच्यानुसार संख्या ठरणार. म्हणजे बघा, दोन्हीच्या दोन्ही सम असेल, एक समसंख्या जास्त असणार, दोन्हीच्या दोन्ही विषम असतील, एक विषम संख्या जास्त असणार, आणि एक सम एक विषम असेल ते कुठे असेल, सुरुवात विषम न होऊ दे किंवा शेवट विषम न होऊ दे, कोणी असेल, कोणतेही असेल ते दोन्हीच्या दोन्ही कशा येणार, समान येणार. बरोबर, समजलं. आता आपण मोठ्याकडे जाऊया, बरोबर आहे. आता पहिल्यांदा मला सांगा, अगोदर पहिल्यांदा दिसल्या दोन्हीच्या दोन्ही टोकं कशी आहेत, सम आहेत, सम आहेत, विषम आहेत. अरे हे 2 आज आपण सांगितले, शून्य असेल तर काय असते, सम. हे दोन्हीच्या दोन्ही सम आहेत, म्हणजे विषम आणि सम मध्ये कोण जास्त असणार, सम जास्त असणार, बरोबर आहे. आता नैसर्गिक संख्या काढूया, नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपण काय म्हटलो, 50 वजा 20 किती आलं, 30 अधिक 1, लक्षात आलं काय, किती होणार, 31. आता 31चा 2 भाग पाडा, 15 15 आणि इकडे 1 16, हे सम असणार, या काय असणार, समजलं. काय शंका आहेत, तुम्ही काढणार 100%, हुशार आहे तुम्ही. हा का आधी ते लिहून देऊया, आधी लिहून घ्या, एक्झाम्पल घ्या. पहिल्यांदा संख्या मोजणे म्हणा, अजून आपल्याला पुढे परत अंक मोजणे पण घ्यायचं आहे. अंक मोजणे म्हणजे कसा, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकावरती पहिल्या पानावरती 1 नंबर लिहिलाय, दुसऱ्या पानावरती 2 नंबर लिहिलाय, 50व्या पानावरती 50 नंबर लिहिलाय. जर पुस्तकच 350 पानांचा असेल तर 1 हा अंक किती वेळा येतो, हे अशा प्रकारचा प्रश्न पण आपल्याला बघायचा आहे, बरोबर आहे. मग ते कसं सांगणार, ते तिथं म्हणायचं अंक लिहिणे, अंक मोजवलो आपण, इथं संख्या मोजवली. ओके, हा चल संख्या मोजणे. पहिल्यांदा कोणती म्हणतो आपण, नैसर्गिक. काय करणार, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. आता याला कंस टाकलाय, मी तुम्हाला शाब्दिक मध्ये सांगितलं, काय सांगितलं, 50 वजा 30 करा, सॉरी 20 करा, मग त्यात 1 मिळवा, बरोबर आहे काय, समजते काय. पण असं करायचं, हे सूत्र, किंवा आता असं करा, हे सूत्र आपण चेंज करूया, कन्फ्युजनच नको. तुमचं काय चुकते सांगतो मी तुम्हाला, हे असं लिहा, शेवटचं 1 लिहून अगोदर लिहिलं. आता बघा काय होतंय प्रॉब्लेम, पहिलं सूत्र मी जे लिहिलं काय लिहिलं, पण आपलं काय पहिली शेवटची संख्या 50 वजा पहिली संख्या अधिक 1. हे ज्यावेळी आपण करतोय ना, आणि गडबडीत काय होतंय, इथे 19 लिहितोय, सॉरी 21 लिहितोय, आणि ही वजाबाकी करतोय किती, हे असं होतंय गडबडीत. काय होतंय ते आपण लक्षात येत नाही, म्हणजे हे वजा आहे अधिक आहे, ते गडबडीमध्ये किंवा त्या फ्लो मध्ये आपण ते चुकतोय. म्हणून काय म्हणलं, पहिल्यांदाच घ्या. मग पहिल्यांदा तुम्ही जर काही लिहिलं 1, तरी 50 मध्ये मिळवलं तरी काही फरक पडत नाही, 51 वजा 20 केलं उत्तर तुमचं 31 येते. म्हणजे सेपरेट करून घ्या किंवा पहिल्यांदा करा, काय अडचण येणार नाही. पण ते पुस्तकात देताना काय केले, शेवटला वजा 1 दिले, आणि ते शेवटला वजा 1 दिल्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय, की आपण 20 मध्ये आधीच ते मिळवून टाकतोय, पण ते मिळवायचं नाही. ओके, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा लिहिलं, समजलं. आता सम व विषम एकत्रच घ्या. पहिल्यांदा काय म्हणणार,
आलेल्या नैसर्गिक संख्येचे 2 भाग करा. 2 समान भाग करा व जर एक शिल्लक राहिल्यास काय केलं? पहिल्यांदा 2 समान भाग केलं, समान भाग झालं तर विषय मिटला. पण समजा काय राहिला, एक शिल्लक राहत असेल समान करून पण, तर दोन्ही टोके समची असल्यास एक अंक कोणाला द्यावा? समला द्यावा. सेम तसंच दोन्ही टोकं कशी विषमची आल्यास एक अंक विषमला द्यावा. आता याचा वापर तुम्ही कुठे पण करू शकताय. म्हणजे काय? आता पुढचं स्टेप मी जे सांगणार आहे, 1 पासून संख्या मोजायची. म्हणजे काय बघा, 25 ही 1 पासूनची किती विषम संख्या आहे असा प्रश्न, किंवा 25 ही किती नंबरची विषम संख्या आहे असा प्रश्न विचारला तर परत जरा घोटमाळते. लक्षात घ्या, परत जरासा आणि कन्फ्युज होते. त्याच्यासाठी काय, 1 ते 25 मध्ये जेवढ्या विषम संख्या असतील तेवढा नंबर कोणाचा असणार? 25 असणार ना. मग कसा काढणार? 25 वजा 1 केला बरोबर, आणि अधिक 1 केला म्हणजे किती राहिलं? 26 झालं बरोबर काय? 25 येणार, 25 राहणार ना. 25 मधून वजा 1 केलं 24 झालं, अधिक 1 मिळवला 25 झालं. 25 चं 2 भाग केलं, एक 12 दुसरा 12, आणि दोन्ही टोकं कसे आहेत? म्हणजे एक कोणाला वाढणार? विषमला. म्हणजे विषम संख्या किती आल्या? 25 ही किती नंबरची असणार विषम संख्या? लक्षात घ्या. म्हणजे हे करता येते, पण तरी पण मी ते दुसरं लिहून देतो. तुम्ही कुठली एक मेथड फॉलो करा का हे एकच लक्षात राहिलं तेच प्रत्येक गणिताला वापरावं, परफेक्शन होऊन जाते, परफेक्ट होऊन जाते. लक्षात घ्या. अगोदर ते घ्यायच्या अगोदर ह्याच्यावरची एक्झाम्पल घ्या बरोबर आहे. या पहिलं 22 ते 60 पर्यंत किती सम, विषम आणि नैसर्गिक संख्या आहेत? झालं किती? 39. हा 20 बरोबर. पलीकडे ना एकदम इकडे लागले पलीकडे क्लासमध्ये. चला पहिल्यांदा काय करणार, आता तोंडीच पटपट करायचं. काय 60 वजा 22, आता वजाबाकी करायची आहे बघा. 60 चा पूर्ण कॉलम 10चा आहे, 50 चा पूर्ण कॉलम 10चा आहे, 40 चा पूर्ण कॉलम 10चा आहे बरोबर. किती झालेत? 30. आणि हे किती राहिलेत? 8. किती येईल? 38 अधिक 1 नैसर्गिक किती झाल्या? 39 बरोबर. आता ह्याचं 2 भाग 19 राहिला 1 कोणाला देणार?
समला सम किती होतील, विषम किती राहतील. ओके, समजलंय, सोपं आहे. घ्या नेक्स्ट. पंचेचाळीस ते 95 दरम्यान, 45 ते 95 दरम्यान सम विषम नैसर्गिक संख्या मला सांगायच्या पटकन 30 सेकंदाच्या आत. आता टायमिंग लावा, 30 सेकंदाच्या आत झालंच पाहिजे. आज समझ रहा है कल भूल जाएगा, परसों तो कौन सी संख्या बोलेगा, असं व्हायला नको. अजून आम्ही विसरू देत नाही. फक्त परत आठवड्याचा गॅप पडतोय त्याच्यामुळे मला जराशी भीती वाटते. आठवड्याचा गॅप पडला की परत फ्लो तुटतोय ना थोडा. संडेच्या सुट्टीमध्ये तुम्ही क्रिकेट खेळायचं झालं 30 सेकंद. चला काय 95 वजा 45 करायचं आहे. किती ते 50 अधिक 1 नैसर्गिक संख्या किती झाल्या 51. त्याच्यानंतर 25 25 एक अधिक 1 होणार. हे होणार कोणत्या, अजून एक घ्या 52 ते 111. 52 ते 111. तर यायला पाहिजे फास्ट. झालं, चला सांगा. आता यांची वजाबाकी करायची आहे. ऐका सांगतो. तोंडी हे तुम्ही उभं मांडायला लागला की तुम्हाला अडचण झालीच बघा. पहिल्यांदा 52 पासून 102 पर्यंत 50 असतील किंवा 50 ते 100 पर्यंत जावा. किती आहेत 50. इकडे 2 वाढलेत ना, इकडे 2 वाढवा, 102 पर्यंत गेलो 50 झालेत. बरोबर आहे. 102 ते 111 किती आहेत 9. परत ते 9 मिळवलं किती होईल +1 संख्या किती झाल्या 60. आता 2 भाग पडतायत 30 30 म्हणजे समान चार आले. परत क्रॉस चेक करा, ही सम आहे ही कशी आहे. ओके समजलं, जायचं पुढं. चल आता प्रश्न घ्या. चाळीस ही किती नंबरची समसंख्या आहे, कशी काढणार. आता हे सांगतो लागलंच म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने पण काढू शकताय. इथं करत असताना एखादी समसंख्या समोर दिली तर काय करायचं, त्याला डायरेक्ट 2 न भागा. म्हणजे किती येईल 40 भागिले 2 उत्तर देईल. तर ती किती नंबरची संख्या आहे 20 नंबरची संख्या आहे. म्हणजे काय 2 पासून 40 पर्यंत जाईपर्यंत एकूण संख्या किती असतील 20 असणार. ती 20 नंबरची आहे याचा अर्थ त्याच्या अगोदर 19 संख्या आहेत. आता समजा हेच सांगितलं 43 सांगितलं की किती नंबरची विषम संख्या आहे. तर 43 काढायचं झाल्यानंतर काय करायचं, विषम संख्या विचारली तर त्याला 2 भाग तर गेला पाहिजे. बरोबर, 43 ला भाग जाईल काय नाही. मग काय करायचं, ह्या 43 चं 44 करायचं. काय करायचं आणि त्याला 2 भागायचं. किती येते, ही काय झाली विषम संख्या. किती नंबरची 22 नंबरची विषम संख्या किती येते. आता उलट विचारलं म्हणजे काय, आपण संख्येचा नंबर सांगितला. आता मीच तुम्हाला सांगितलं मला सांगा 27 नंबरची
विषम संख्या काय येईल. आता इथं जे केलंय त्याच्या उलट करायचं, बरोबर आहे काय. इथं काय केलं, 2 भागलं पहिले, शेवटला 2 भागलं, इथं पहिल्यांदा काय करणार, 2 गुणणार, किती येईल 54, बरोबर. इथं काय केलेलं, 1 वाढवलेलं, इथं काय करणार म्हणजे किती येईल, लक्षात आलं. 27 नंबरची विषम संख्या 54च येते, सॉरी सम संख्या 54 येते, विषम संख्या किती येईल, 1 न पाठीमाग असते. 1 न पाठीमाग विषम संख्या का असते, तर सुरुवात कशापासून झाल्या, विषम संख्यापासून, बरोबर आहे का. त्याच्यामुळे काउंट मध्ये पहिल्यांदा विषम संख्या येते, नंतर समसंख्या येते. मला सांगा 80 नंबरची समसंख्या काय येईल, मारच खाते. 80 नंबरची विषम संख्या विचारलं, 80 ही किती नंबरची विचारलं नाही, 80 नंबरची विषम संख्या. आणि 80 नंबरची समसंख्या काय येईल, 107. विषम संख्या काय येईल, 129. आता एवढं जेवढं शिकलो हे सगळं आपल्याला वापरायचं आहे बेरजेमध्ये. काय करायचं आहे, बेरजेमध्ये वापरायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ती सूत्र लिहून देतो. ओके, यन अधिक यन कंसात ते काय आहे जे आहे ना ते लिहून देतो. हा, पाठ करायचं असेल तर तुम्ही करू शकताय. त्यातली 1-2 सूत्र आपल्याला फक्त पाठ करावे लागतील. 2 नाही, वर्गाचं आणि घनांचं माहिती असावं म्हणून. ओके, बाकी कुठलीही बेरीज असते, मधली असू दे, काही असू दे, आपल्याला फरक पडत नाही. आपण एकाच बसून मोकळं व्हायचं. ओके, तरी पण लिहून देतो, चला. एक नंबर, पटकन लिहून घ्या. त्यातलं याला टिक करा आणि याला टिक करा. मला एवढीच 2 पाहिजेत पाठ करून. वरची विसरला असं तरी काय मला फरक पडत नाही.
नाही पाठच करू नकोस असं मी सांगालो. आधी आपल्याला लय मेंदू शार्प, सगळ्या गोष्टी तर आपण पाठ करणार नाही. तर एवढं आता फक्त काय करा, असंच घेणार ना. फक्त बघा मी सेपरेट लिहायला नाही, म्हणजे मला आधीच सांगतो इथं पहिली संख्या म्हणजे कुठली संख्या मी लिहायलाच नाही. पहिली जर का नैसर्गिक म्हणत असतील तर पहिली नैसर्गिक अधिक शेवटची नैसर्गिक गुणले एकूण नैसर्गिक, एवढं फक्त लक्षात ठेवा की कुणाकुणाच्या बाबतीत लागू आहे. खाली फक्त त्या संख्या तिन्ही पण लिहून ठेवा. क्रमगत येणाऱ्या कोणत्याही क्रमगत येणाऱ्या कोणत्याही संख्यांच्यासाठी हा फॉर्म्युला लागतोय. ओके, त्याच्यामध्ये कोण येईल? नैसर्गिक, सम, विषम किंवा पाढा जरी असला तरी पण, किंवा जरा फरक समान असल्यास, एवढं सगळ्यासाठी एकच फॉर्म्युला लागू होतो. आणि आता मी जे म्हणलो अंकगणितीय श्रेणी हे म्हणजे फरक समान असणाऱ्या श्रेणीचं उदाहरण आहे. म्हणजे काय, 1 नंतर 5 येतोय, 5 नंतर 9 येतोय, 9 नंतर 13 येतोय. म्हणजे काय, त्यांच्यातला फरक कसा आहे, 4 4 4 समान आहे. त्याच्यासाठी पण हेच वापरायचं आहे आपल्याला. झालं की सांगा. चला आता बघा, आपण जी 2 n मधलं दिलं आणि हे रेग्युलर दिलं, बरोबर आहे. दोघांच्या मला फरक सांगतो की आपल्याला एकच का वापरायचं आहे, बरोबर आहे. आता बघा मी काय म्हणलो, एक प्रश्न लिहिला 25 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक, सम आणि विषमची मला काय करायची आहे, बेरीज काढायची आहे, बरोबर आहे. हे तुमच्या एनच्या फॉर्म्युला निघत नाही. हे जर का तुम्हाला एनच्या फॉर्म्युला काढायचं असेल तर काय करावं लागतोय, पहिल्यांदा एन 100 घ्यायचं, उत्तर काढायचं, त्याच्यानंतर एन 25 घ्यायचा, 24 घ्यायचा, बरोबर आहे. 24 घ्यायचा, 24 पर्यंत त्याची बेरीज काढायची आणि त्याची 100 म्हणून आले त्यातून ते वजा करायचं, म्हणजे मग तुम्हाला उत्तर मिळते, बरोबर आहे. इथे लागूच होत नाही ते, इथे 2-3 स्टेप वाढतात म्हणजे काय 2-3 कॅल्क्युलेशन वाढणार. आणि दुसरी गोष्ट काय, एक प्रश्न लिहितो, 1 ते 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढा, बरोबर, किंवा 1 ते 30 पर्यंतच्या विषमची बेरीज करा. समच्या बेरीजचा फॉर्म्युला काय सांगितलाय, बरोबर. विषमच्या बेरीजचा फॉर्म्युला काय सांगितलाय. आता प्रॉब्लेम काय होतोय की तुम्हाला ह्या गणिताच्या मध्ये एन म्हणजे काय घ्यायचं हे कन्फ्युज होतं. इथं तुम्ही काय घेताय, शेवटची संख्या म्हणजे एन घेतायत, मला आन्सर मिळून जाईल, बरोबर आहे. पण हे एन म्हणजे काय सांगितलं, म्हणजे हाच प्रश्न मी सांगितला तिघांच्या बाबतीत. कोणाच्यात, नैसर्गिक पण सांगितला, सम पण सांगितला आणि विषम पण सांगितला. नैसर्गिकचा फॉर्म्युला काय सांगितलाय, n इंटू n+1 डिवायडेड बाय 2, बरोबर. आता ह्या गणिताचा n वेगळा येतोय, हेच 1 ते 30 अंक मी सांगावलोय, इथला n वेगळा येतोय, इथला n वेगळा येतोय आणि इथला n वेगळा येतोय. म्हणून काय म्हणलो, हे कन्फ्युजिंग आहे. इथे नेमकं काय करायचं, कसं करायचं तुम्हाला कन्फ्युज होतंय, बरोबर आहे. आता हाच प्रश्न मी दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतोय. बघा हाच प्रश्न मी कसा लिहू शकतोय, तर बघा लिहिताना मी काय म्हणलो, पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज किती. वाक्य काय वापरलं मी,
पहिल्या 15 समसंख्यांची बेरीज. मग 15वी समसंख्या काय येईल? 30. प्रश्न हाच, पण बदलला कसा? वाक्य बदललं तर. किंवा आपण हे डायरेक्ट असं लिहू शकतोय, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॉट 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 अधिक 30 बरोबर किती? शब्दच वापरायचा नाही, काय असेल ते बेरजेचं सांगायचं. परत 1 अधिक 3 अधिक डॉट 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 अधिक 30 नैसर्गिक सांगायचं असेल. लक्षात आलं काय? शेवटला काय सांगतील? इथपर्यंत करा आणि पुढे म्हणणार काय? तुमची बेरीज काढा. बरोबर आहे? मग हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे? एकाच सूत्रामध्ये बसवायचं असेल तर हे सूत्र कुठलं महत्वाचं आहे? झिगझिग करायची नाही. फक्त काय, हे तुम्हाला काढावं लागेल, प्रत्येक वेळी काढावं लागेल. म्हणजे काय? आता हाच प्रश्न कुठला? हा प्रश्न 1 ते 30 पर्यंत समसंख्या किती आहेत? आपण पटकन काढू शकतो का नाही? त्याच्यासाठी मी अगोदर ते घेतलं. काढू शकतो का नाही? 1 ते 30 मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती येतील? 30 येतील. बरोबर आहे? 15 ह्या 15 त्या. झालं. मग इथं फक्त काय करणार? 15 गुणणार. झालं. लक्षात आलं काय? म्हणजे समजा आता प्रश्न घ्या. बरोबर आहे? मी कुठलाही प्रश्न घेतो, आपल्या एकाच बसवायचा आहे. मी 1 पासून घेतो, 30 पासून घेतो, काही घेऊया. बरोबर आहे? पहिल्यांदाच घेतला आपण काय? 32 ते 50 पर्यंतच्या तिघांची बेरीज काढायची आहे तुम्हाला. कोणती कोणती? नैसर्गिक, सम आणि विषम. मग ह्या 3 बेरीज काढायच्या असतील तर तुम्हाला काय डाटा पाहिजे? पहिली संख्या शेवटची संख्या तुम्हाला माहिती आहे. काय माहिती पाहिजे? एकूण नैसर्गिक किती आहेत, एकूण सम किती आहेत आणि एकूण विषम किती आहेत, हा डाटा तुम्हाला माहिती पाहिजे. मग काढूया. दोघांच्या मध्ये सम किती येतील? पहिल्यांदा नैसर्गिक काढायच्या. 50 वजा 32 18 अधिक 1 एकूण संख्या किती झाल्या? 19. याचा 2 भाग 9 9 9 अधिक 1 येणार कशाच्या बाबतीत? सम किती झाल्या? 10. नैसर्गिक किती झाल्या? 19 आणि विषम किती झाल्या? 9. संख्या मिळाल्या, हे आपण काढून घेतले. बरोबर. आता वापरायचा फॉर्म्युला. तुम्हाला पहिल्यांदा कशाची बेरीज काढायची आहे? कशाची काढायची आहे? नैसर्गिकची काढायची आहे. बरोबर आहे? पण नैसर्गिकची काढताना मी काय म्हणलो? त्या 32 ते 50 पर्यंत पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? शेवटची भागिले एकूण नैसर्गिक, सॉरी किती? 19. याचं कॅल्क्युलेशन फक्त करायचं आहे. आता इथं महाभाग व्हायचं नाही. 2 के 2 25 अशा प्रकरणात कोणतरी गावला गेला तर अवघड होईल. पहिल्यांदा बेरीज करायची. जोपर्यंत अंशात बेरीज आहे तोपर्यंत भाग घालवायचा नाही. गुणाकार असेल तरच भाग घालवायचा. ओके, डोक्यात फिट करून ठेवायचं. हा, 32 आणि 50 किती होईल? 82 भागिले 2 किती होईल? 41 गुणिले 19 19 एके ला 1 19 चौक 76 76 आणि 1 बरोबर आहे. म्हणजे याची बेरीज नैसर्गिकची किती आली आपल्याला? इथं लिहितो मी 700. मी सेपरेट काढायला लागलोय. बरोबर आहे का? तर तुम्हाला कुठलं तरी एकच विचारतील. कुठलं विचारतील ते विचारतील. आपण तिन्हीच्या तिन्ही काढूया. आता सम मध्ये काय करणार? सम काढायचे आहे. पहिली सम संख्या शेवटची सम संख्या भागिले एकूण सम संख्या किती आहेत? किती आहेत? 10. बरोबर. आता इकडे भाग घालवत चालतोय इथनं इकडं, पण आधी इकडेच घालूया. किती येईल? परत 82 भागिले 2 गुणिले 10 किती येईल उत्तर? 410. बरोबर काय? आता तिसरं काढूया. कोणाचं काढायचं आहे? विषम. आता बघा, पहिली विषम संख्या किती? 32 का 33? 33 घ्यायची. बरोबर काय? 33 अधिक शेवटची विषम संख्या 49 घेणार. 50च्या पुढे जायचं ना, 32च्या पाठीमागे जायचं नाही. किती येईल? 49 भागिले गुणिले किती आहेत? 9. यांची बेरीज किती येईल? गुणाकार करूया. 9 एके 9 9 चौक किती आल्या? 3. आता बघा, आता आपण क्रॉस चेक पण करून बघूया की आपण जे काढले ते बरोबर कसं आहे.
तर बघा, समची आणि विषमची बेरीज केली तर तुम्हाला हा आकडा मिळालाच पाहिजे. दुसरा कोण येऊन खाणाऱ्यामध्ये का देणारा एक्स्ट्रा नाही, हे दोघांची बेरीज करून बघा. 99, 6 आणि 1, 7 आणि 4, सॉरी 3 आणि 4, आलं का बरोबर? तुम्ही चुकत नसाल तर गणित तुमची साथ देतं. जगातील एकमेव गोष्ट आहे जी साथ देते, गणित. चला, समजलं असेल तर लिहून घ्या, नसेल तर परत सांगू असं परत सांगतो. पण यात मला वाटतं काय अवघड नाही. अवघड आहे? परत सांगू? पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा तुम्हाला एखादा संच दिला असेल, कोणताही देऊ देत, 1 पासून देऊ देत, मधला देऊ देत, काही देऊ देत, तुम्ही पहिल्यांदा काय शोधणार? नैसर्गिक संख्या किती, सम संख्या किती, विषम संख्या किती. काउंट काढला. काउंट काढल्यानंतर आपलं सूत्र काय आहे? पहिली डॉट 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 संख्या, पहिली सम असेल, विषम असेल, नैसर्गिक असेल. आता आपल्याला काढायचं आहे नैसर्गिक. पहिली नैसर्गिक संख्या दिलेल्या गटातील पहिली असणार, ते लिहिणार. खाली किती? 32. शेवटची नैसर्गिक 50. भागणार कितीनं? 2 न. आणि पुन्हा किती ना? 19 न. 19 काय आलं? तर नैसर्गिक संख्यांचा काउंट होता 19 म्हणून ते 19 न गुणलं. त्याच्यानंतर त्यांची बेरीज केली, 82 आली, 82 भागिले 2, 41, 41 म्हणले 19 केलं, उत्तर प्रमाण मिळालं किती? त्याच्यानंतर पुढं आता 32 अधिक 50 भागिले 2 गुणले 10, आणि इकडं 33 अधिक 49 भागिले 2. फक्त काय केल्या? सम आणि विषम ह्या फक्त संख्या टाकल्या. पहिली सम, पहिली विषम, शेवटची सम आणि शेवटची विषम, आणि शेवटचा फक्त अंक बदलला, काय? काउंट बदलला. लक्षात आलं? आता हे झालं काय? हे सगळीच करतात, म्हणजे हे आपण काढलं. आता ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न विचारला. काय विचारला? प्रश्न विचारला की सम मधला आणि विषम मधला फरक किती आहे? काय विचारला? सम आणि विषम मधला फरक किती आहे? तर हे सगळं काढत बसायचं नसतंय. काय सांगतो? मी आता तुम्हाला सांगितलं, हाच प्रश्न विचारला की या संख्यांच्या दरम्यानची सम संख्या आणि विषम संख्यांच्या मधला फरक किती आहे, असा प्रश्न विचारला. बरोबर आहे? मग तुमचा फरक काय येणार त्याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर आहे? आता मग दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत? सम आहेत. बरोबर आहे? आता इथं फरक किती येतोय बघा. किती आलाय? 41. पहिल्यांदा काय शोधायचं? इथं बघा, इथं 9 न गुणतोय, इथं 10 न गुणतोय. बघा, आता मी अर्थ सांगतो. याचं उत्तर तुमचं किती आले? 41. याचं बरोबर आहे का? हे कशाची बेरीज आहे? समची. याचं पण उत्तर किती येते? 41. 41 ला तुम्ही एकदा 10 न गुणताय आणि 41 ला एकदा किती न गुणताय? 9 न गुणताय. म्हणजेच 41 ची 10 वेळा बेरीज केली तर कोण मिळतोय? समची बेरीज मिळते. आणि 41 ची 9 वेळा बेरीज केली तर कोण मिळतोय? विषमची मिळते. म्हणजे फरक किती असणार? इथं 10 41 आहेत, इथं 9 41 आहेत. फरक किती असतोय? 41. लक्षात घ्या. म्हणजे हे काढायची गरज नाही, तुम्हाला तिथंच रिअलाइज होऊन जाते की फरक कितीचा येऊ शकतो. त्यांच्या बेरजेच्या निम्मा इतका फरक येतोय. बरोबर आहे? चला, पुढचं तुम्ही घ्यायचं, सोडवायचं लागलंच समोर इथल्या इथं घ्या. अठ्ठावीस ते 55 दरम्यानच्या नैसर्गिक सम आणि विषमची बेरीज काढायची आहे. व्हायला पाहिजे एवढ्यात.
चेक करा. सदस्य काय सर सगळं चुकलं, परत करतो थांबा. 28 ते 55 फरक येतोय, म्हणजे संख्या किती येतात? 28चे 2 भाग 14 14. परत काय करणार? 28 अधिक 55 भागिले 2 गुणिले 28 14. यांचा बेरीज किती आली? 8 आणि 5 83. 14 त्रिक 14 त्रिक हा मोठ्या म्हणा की असं अच्छा दे 14 8 112 आणि 4 एवढे ते काय? हा चला पुढचं किती दिलंय? पहिल्यांदा आता या दोघांच्या मध्ये पहिली सम किती येईल? 28. शेवटची सम भागिले 2 गुणले किती करणार? समचं किती आहे? 14. बरोबर आहे. यांचा भाग आला किती येतोय? 28 आणि 54 किती येतोय? 82. 82 भागिले 2 गुणिले 14 म्हणजे 41 गुणिले 14. 14 एके 14शी 4 4ला 1 14 चोक 56 आणि 1 56 आणि 1 हा म्हणजे होते ना असे म्हणतात शांत जे होत आहे सगळ्यांनी. 29 अधिक 55 भागिले 2 गुणिले 14 59 55 84 भागिले 2 गुणिले 14 42 गुणिले 14 14 2 28 अशी 8 चाले 2 14 चोक 56 आणि 2 समजले? यात काय शंका असू नये. ओके होमवर्कला येताना पुढच्या लेक्चरला कोणत्याही तुम्हाला ज्या आवडेल त्या कोणत्याही 5 ग्रुपचं काय करून यायचं? बेरीज करून यायची मधल्या कुठल्याही 5. ओके अजून येत आहे हे समजलंय? आपण आता कुठला संच घेतला? कोणताही मधला आदला संच घेतला बरोबर आहे, तर हे लागू करून आपण दाखवलं. आता आपण काय करूया? आता आपण 1 पासूनच्या सुरुवात करणाऱ्या संख्येचं कसं काढायचं ते बघूया. बरोबर आहे. या प्रश्न 1 ते 40 पर्यंतच्या सम विषम आणि नैसर्गिकची बेरीज काढायची. बरोबर. आता इथं परत तेच काय वेगळं करायचं नाही. काय करणार? एकूण संख्या किती येतील? 1 ते 40 मध्ये 40 येणार बरोबर आहे. नैसर्गिक आल्या 40 विषम किती येणार? 20 विषम किती येणार? 20. आता लिहिताना पहिली नैसर्गिक संख्या 1 अधिक 40 भागिले 2 गुणिले 40 बरोबर काय? 41 गुणिले हे किती येईल? 20 किती येईल? 820. 41 यांची बेरीज झाली 41 हे 2 ने इकडे भागलं 40 ला राहिलं किती? 20 41 दोन्ही 82 82 वरती 0 दिली. आता समची काढायची. पहिली समसंख्या अधिक शेवटची भागिले 2 एकूण समसंख्या किती आहेत? 20. त्याला भागलं आलं किती? 10. या दोघांची बेरीज झाली 42. 42 ला किती गुणणार? 10 न आलं किती? 420. आणि त्याच्यानंतर परत पहिली अधिक 39 भागिले 2 गुणले किती येणार? 20. परत इथं 10 राहिलं यांची बेरीज झाली 40 आणि हे 10 किती येईल? 400. लक्षात आलं? हे सोपं आहे. ज्यावेळी तुम्हाला संच देईल सुरुवात कुठून शेवट कुठं त्यावेळी इझी आहे. ओके आता पुढचं अवघड मी सांगतो नेमका अवघड कसा आहे किंवा काय. बरोबर आहे. या करा. पहिल्या 27 समसंख्यांची बेरीज किती? सॉफ्ट बॉल वाले कुठे गेल्या? का गायब?
हा किती दोस्त दोस्त उद्या लांब बसायचं. दोस्त जवळ बसायचं नाही. आपला मित्र आपल्या जवळ असावं, पण कुठपर्यंत असावं, वर्गाच्या बाहेरपर्यंत असावं. लक्षात ठेवा, आपला मित्र जवळ बसला की काय होते, कम्फर्ट झोन तयार होतो. लेक्चरमध्ये कम्फर्ट झोन असा तयार होतो की त्याला काहीतरी ऑकवर्ड वाटलं किंवा एखादं गणित सुटलं नाही तर आपण मित्राची मदत घेतोय. बरोबर आहे का? इथं ही मदत घ्यायची नाही. काय होतंय की मग मित्राला एक गोष्ट समजली, तुम्हाला दुसरी गोष्ट समजली, तर त्याचा ड्रॉबॅक असतो की ती गोष्ट त्याला समजते, तुम्हाला समजत नाही. ज्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीची गरज लागणार तुम्ही त्या वहीत बघणार. बरोबर आहे काय? असं व्हायला नको. त्याच्यामुळे थोडंसं इथं जिंदाबाद एकटावाद. हा चला किती आलं, जरा घोटमाळ आहे काय? मला माहिती आहे घोटमाळ, म्हणून काय म्हणतो घोटमाळ काय. आता शब्दप्रयोग काय वापरला आपण, पहिल्या 27 समसंख्यांची बेरीज. आता विचार करायचा आहे की पहिल्या 27 म्हणजे कोणाची बेरीज करायची आहे. 27वी जी समसंख्या असेल तिथपर्यंत मला समसंख्येची बेरीज करायची आहे. पहिली समसंख्या किती येईल बघा. आपल्या सूत्रानुसार आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. इथे एक, इथे एक, इथं 2 आहेत, इथली संख्या पाहिजे. तिने ऑलरेडी सांगितले संख्या किती आहे एकूण, म्हणजे इथं 27 येणार आहे. इथं परत काही झिकझिक नाही, इथं 27 येणार आहे. राहिला प्रश्न काय, सुरुवात कुठं आणि शेवट कुठं. मग पहिली संख्या 2 तुम्ही लिहिणारच आहे, गुणिले नाही बेरीज. हा पहिली संख्या किती लिहिणार आहे 2, पहिली सुरुवातच 2 पासून. आता विचार करायचा 27वी समसंख्या कोणती. आपण शिकलोय नाही, मगा शिकलोय. कुठे शिकलोय, शिकलो बाबा, कुठे गेले ते आहे का नाही. नाही गेलं वाटतं, पुसलं आपण त्यावेळेस. जर का 27वी समसंख्या काढायची असेल तर त्याची दुप्पट करा. 4थी समसंख्या काढायची आहे, किती येते 8. 4थी समसंख्या किती द्या 8, 100%. बरोबर आहे. 2 4 6 4थी 8 येत्या, मग 27वी किती येईल. आलं बघा सूत्र. कशाला फक्त हे वापरायचं कसं इथं कळायला पाहिजे. समजा हे तुम्हाला समजलं नाही, हे समजलं नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी तो फॉर्म्युला दिलाय n कंसात n अधिक 1. पण ह्या कुठं वापरायचा, कसा वापरायचा, हे तर कन्फ्युजन होणार, म्हणून मी तो वापरायलाच नको म्हणून सांगतोय. फक्त जरासं वेगळं आहे तेवढंच फक्त समजून घ्या, हे सूत्र इथं पण लागू होते. फक्त काय 27वी कोणती संख्या हे शोधायची आहे. कोणती येणार 54. बरोबर आहे. हाच प्रश्न उलट्या पद्धतीने विचारू शकतात बघा. कसा विचारणार, म्हणजे विचारण्याची पद्धत सांगतोय. काय विचारतील, 2 अधिक 4 अधिक डॉट 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 अधिक 54 बरोबर किती. याचं पण उत्तर हेच आहे. परत काय सांगितलं, 54 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज. याचं पण उत्तर हेच आहे. प्रश्न सेम, विचारायची पद्धत फक्त बदलली, फक्त वाक्य रचना बदलली, बाकी काही बदलायचं नाही. उत्तर हेच येणार. काय करणार, 54 आणि 2 किती येणार, 56 भागिले 2 गुणिले 27 म्हणजेच किती आलं 28 गुणिले 27. आणि या फॉर्म्युल्यानं मग लिहिलं आपण n कंसात n अधिक 1 27 टाका, 27 गुणिले 28 येते. इथेच येते, काही लांब किंवा असं काही लई शॉर्ट असं काही होत नाही, इथेच येते. फक्त काय हे सूत्र पाठ करायला पाहिजे, अशाच प्रकारच्या गणिताच्या मध्ये ते वापरायला पाहिजे. हे आलं तर हे सूत्र लागू होत नाही. हे वापरायचं असेल, n म्हणजे काय सांगतोय बघा, n जर का तुम्हाला वापरायचं असेल तर n म्हणजे ती जी समसंख्या आहे तिचा क्रमांक पहिल्यापासून कितवा आहे तो म्हणजे n ची संख्या किंवा n चा क्रमांक. मग इथं वापरताना काय करणार, इथं घोटा होणार का नाही. इथे काय म्हणणार 54 कितवी आहे, मग n 54 टाकू काय, n 54 टाकले की फिक्स आन्सर 1 नंबरचा असते. समजा हे असं गणित दिलंय आणि तुम्हाला माहिती आहे काय उत्तर येतंय, n कंसात n अधिक 1 आणि तुम्ही 54 टाकलं, 54 गुणिले 55 काढून बघा प्रश्न होते का, फिक्स उत्तर असते त्यात. कारण की मला माहिती आहे हेच चुकणार आहे, सूत्र वापरताना हेच चुकणार आहे ना. n चं वापरलं तर n 54 टाकणार आहे, n 54 न टाकता n किती टाकायचं आहे 27. ज्यानं 27 टाकला त्याला झालं, ज्यानं 27 टाकला नाही त्याचं उत्तर चुकणार. मग ही पहिली स्टेप झाली ना चुकायची. काय सांग, ही पहिली स्टेप जिथं तुम्ही चुकताय ना ते ऑप्शन 100% तुमच्या 4 पैकी कुठंतरी एक असतो. का माझं आलंय
एवढा गुणाकार केलाय, उत्तर बरोबर आले, ठीक. लक्षात घ्या, असं व्हायला नको. चला, उत्तर किती येणार याचं? 27 गुणिले 28. आता 27चा पडा पाठ नाही, 28चा पडा पाठ नाही, काय करणार? 27चा स्क्वेअर काढा ना. ह्यासाठी आपण पाठ केले स्क्वेअर. 27चा स्क्वेअर किती येईल? 729. ह्याच्यात 27 मिळवा. 27 गुणिले 28 म्हणजे काय? 27 ची 27 बेरीज करा आणि अनेक मिळवा. बरोबर काय? ह्यासाठी आपण शिकलोय वर्ग. किती आला? बरोबर आहे काय? वाचा. हे 27 मिळवलं, 700 किती येईल? बरोबर काय? गुणाकार करायची गरज लागली काय? ह्या बेसिक गोष्टी हळूहळू शिकत जायचं. उगाच कुठल्या ढगात पडून हे डायरेक्ट गुणाकार असा एवढा येते सांगता येणार नाही. पण कसं की जसं जसं शिकत जाईल तसं तसं या गोष्टी तुमच्या पल्ले पडते जाएंगे. चला, यायचं काय झालं समजा नाही? हा, समजलं ना? हा, आणि देतो. हे काय अजून एवढ्यात थांबायचं नाही. आता लिहितानाची पद्धत बदलतो. साठ पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? 60 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? किती? एवढ्याच संख्या शोधायच्या आहेत तुम्हाला. इथं कुठली येईल, इथं कुठली येईल, इथं आहेत, इथं कुठली येईल, 3 संख्या शोधायच्या. बरोबर आहे? त्यातली पहिली संख्या तुम्हाला माहितीच आहे, किती आहे? आता 2 येणार नाही, आता 1 येणार. बरोबर आहे? आता इथली संख्या काय येईल? शेवटची. ही 60 पर्यंत माप सांगू द्यात, शेवटची काय येईल? ही पण तुम्हाला माहिती आहे. शोधायची फक्त काय आहे? 59 ही किती नंबरची काय आहे? विषम संख्या आहे. 59 अधिक 1 60, 60 भागिले 2 किती येईल? झालं. यांची बेरीज करा. 60 भागिले 2 गुणिले 30 आलं 30. 30 गुणिले 30 म्हणजे 30 चा वर्ग येतोय 900. काय यात शंका असेल तर विचारा. चुकून पुढच्या आठवड्यामध्ये प्रश्नामध्ये हा प्रश्न पडला आणि कार्यकर्त्यानं जर का चुकवलं तर रिमांड रूम 3 नंबरच्या कक्षामध्ये आहे, तिथं भेट होईल. झालं? आता हे 30 काढायचं आहे. हे म्हणजे काय? नंबर आहे. कोणाचा नंबर आहे? ह्या 60च्या पाठीमागची 59 आलंय, ती किती नंबरची विषम संख्या हे काढायचं आहे. बरोबर आहे? आपण कसं काढलं? मगाशी 27चं काढलं. 27 ही किती नंबरची विषम संख्या आहे? 27 मध्ये 1 मिळवायचा होतोय, 28 भागिले 2 करायचं, येते किती? 14. तेच इथे केलं. 59 अधिक 1 भागिले 2, 60 भागिले 2 केल्यानंतर किती मिळालं? 30. किंवा तुम्हाला तसं पण काढायचं नाही, नंबर काढायचं नाही, काय म्हणा 1 ते 60 पर्यंतच्या विषम संख्या किती आहेत काढा. बरोबर आहे? कशा काढणार? एकूण संख्या झाल्या 60, 30 विषम, 30 सम, कसंही काढा. ओके, थांबूया.